स्तोत्र म्हणजे स्तवन, ज्याची स्तुती करतो ते स्तोत्र. संस्कृतमध्ये व्याख्या दिली आहे स्तोत्राची, एन स्तूयते इति स्तोत्र. ज्यात स्तुती वर्णन केलेली आहे ते स्तोत्र. आणि मनन, मंत्र म्हणजे काय तर मंत्र म्हणजे मनन. मननात त्रायते इति मंत्रः. मनाला जो त्राण देतो, ऊर्जा प्राप्त करून देतो, तो म्हणजे मंत्र. हे सगळं सांगितलं ज्या वेळेला बुधकोशी पृथ्वी सकाळी उठले, त्यांना आनंद झाला. ते 2 शब्द मिळाले होते आणि लगेच त्यांनी ती रामरक्षा लिहून काढली. तर हे लिहिण्याचं पुरावा आपल्या रामरक्षेमध्येच आहे. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा मिमामरः तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. ही ओळ आपल्याला रामरक्षा स्तोत्रामध्ये मिळते. तर असं हे रामरक्षा निर्मिती झाली. बुधकौशिक ऋषी ही अनुष्टुप छंदा पुन्हा छंदानं हे स्तोत्र जे आहे ते कुठल्या छंदात लिहिलं तर अनुष्टुप छंदामध्ये आहे. या अनुष्टुप छंदाला सहज छंद असं सुद्धा म्हणतात. शब्द जोर जोरात उच्चारला किंवा एखादा अवघड शब्द जोडलेले एकमेकाला अर्धे अर्धे जोडले निर्माण होतो आणि आवाज निर्माण होतो. तो आवाज निर्माण हे वाटेल कानाला असा. म्हणून अनु अति लहान आणि ष्टुप म्हणजे आवाज. लहान आवाजात म्हणजे जास्त घशाला त्राण न देता, जास्त आघात न देता तुम्हाला